कणकवलीवरून मुंबई आणि मुंबईवरून पुणे हा प्लॅन आमचा आधीच ठरला होता. माझ्यासाठी आणि प्रसादसाठी तर मुंबई पुणे प्रवास हा लोकलने करावा एवढा सोपा झालाय आता. फॅमिली म्हटल्यावर ना एकत्र प्रवास करताना गाडीमध्ये 3 मूड असतात. एक, हसत खेळत गप्पा मारणे. दुसरं, त्या गप्पांमधून एक छोटंसं भांडण तयार होणे. आणि तिसरं म्हणजे सगळेजण मोबाईलमध्ये डोकावून बसणे. एवढ्यात आमचं हे तीनही करून झालेलं होतं. पुण्यामध्ये किरणने आम्हाला दुपारी लंचसाठी इन्व्हाइट केलं होतं. किरणची आई आली होती त्यामुळे काकींनी मस्त असं जेवणाचा बेत केला होता. दुपारी 1:30च्या सुमारास आम्ही किरणच्या घरी पोहोचलो. काकींनी बनवलेलं भन्नाट असं जेवण होतंच, पण हायलाइट पॉइंट हा होता तो म्हणजे किरणने बनवलेली खरबूज पेरणी. ही पेरणी त्याने खरबूज आणि दूध ह्या 2 मेन इन्ग्रेडियंट्स पासून बनवली होती.